गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू फायटर्स. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. अजून आले नाहीत बघा सर्वजण. चला सर्वांना गुड इव्हनिंग. किधर गए? चलो आज हम नया टॉपिक लेंगे जिसका नाम है बेसिक ऑफ परसेंटेज, बेसिक ऑफ प्रॉफिट एंड लॉस, बेसिक ऑफ सिंपल इंटरेस्ट. ओके, ह्या पद्धतीचे. आणि मग थोडंसं 2-3 लेक्चर नंतर बाळांनो आपल्याला जॉमेट्रीचं पण बेसिक कव्हर करायचं आहे. चला झाले. आले अजून सर्वजण? नाही आले? बर. साऊंड येते? ओके, क्लिअर आहे. चला गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. आले. आजच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. नव्या जुन्या सर्व पाहुण्यांचं. ओके, ग्रुपवर आलेली आपली लिंक सर्वांनी पाठवली का? शेअर केली का? तुम्हाला शेअर करायला सांगितलं होतं बघा. यस, म्हणून तर कालच्या लेक्चरला म्हणजे कालच्या याला भरपूर लोक जॉईन झालेले आहेत. यस, असे शेअर करत चला. मी तुम्हाला शेवटी नंबर वगैरे सांगेल. बर, या एक थोडंसं मेन मुद्द्याकडे या आपल्या. आता मेन मुद्दा काय होता आपला बघा. तर याच्यामध्ये आपल्याला संख्यांची ओळख हा पार्ट क्लिअर झाला. मग आज आपल्याला बेसिक ऑफ पर्सेंटेज नावाचा पार्ट थोडासा क्लिअर करायचा आहे. काय करायचे बघा? बेसिक ऑफ पर्सेंटेज. ओके, हा काय असतं बरं हे? बेसिक ऑफ पर्सेंटेज हे काय असतं? चला. बेसिक ऑफ पर्सेंटेज. आता याच्यामध्ये थोडंसं हा का आपण टॉपिक घेतला? कारण हा तुमचा फ्रॅक्शनमध्येही लागतो. त्याचबरोबर इतर जेवढे चॅप्टर आहेत हा कुठंही आपल्याला कामाचा आहे बघा. कुठला? पर्सेंटेज, शेकडेवारी नावाचा चॅप्टर. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला थोडंसं बेसिक याचं क्लिअर असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. बर, मी एक साधा प्रश्न विचारतो पहा. 600 पैकी आउट ऑफ 600 some students get 400 marks. 600 पैकी 400 गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले? म्हणजे किती टक्के मिळाले? बोला, किती टक्के मिळाले? बोला. चला सांगा बरं. ओके, उशीर झाला बघा काही जणांना. यस, चला. 600 पैकी 400 गुण मिळाले. काल आदरणीय सुंबे सरांचं लेक्चर झालं बघा. मला वाटतंय आर्टिकल लास्ट पोर्शन मध्ये आर्टिकल क्लिअर झाला का नावून घेतला होता? यस, ओके. मग आज उद्या परवा आता सलग 3 दिवस आपलं लेक्चर असेल. हा, ओके. आपण काय करणार? बेसिक ऑफ पर्सेंटेज क्लिअर करणार. त्याचबरोबर बेसिक ऑफ प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, सरळ व्याज, त्याच्यानंतर नित्य समीकरणे, हा जो भाग आहे हा आपण क्लिअर करणार आहे. ठीक आहे. आणि चला काय असेल मग याचं उत्तर सांगा. चला, चुकलं तर चुकलं, जे येईल ना ते सांगा, पण उत्तर सांगणं गरजेचं आहे. 600 पैकी आउट ऑफ 600 सम स्टुडंट, काहीतरी नाव घ्या ना. ओके, आउट ऑफ 600 student get 400 marks. So what is the actual percent marks? So what is the percent marks? चलो, हाँ फास्ट. What is the percent marks? परसेंट मार्क्स. ओके, चलो. कोण सांगेल बघा? 600 पैकी 400 मार्क्स मिळवलेत त्यांना. अरे चलो फास्ट नोट करा. आउट ऑफ 600
स्टुडंट गेट 400 मार्क्स. सो व्हॉट इज द पर्सेंट ऑफ मार्क्स? ह्याला पर्सेंटमध्ये कन्वर्ट करायचं, बरोबर आहे. बरं, काय येतं पहा बरं आता. तुम्ही याला आपण असं लिहितो बघा, समजा एखादी युनिट टेस्ट असेल, काही असेल, समजा 50 मार्क्सची युनिट टेस्ट असेल, तर आपल्याला मॅडम असतील, सर असतील, आपल्या आन्सर शीटवरती असं लिहितात बघा, आउट ऑफ 50 वी गेट 45 मार्क्स असं लिहितात आणि त्याला राऊंड करतात, बरोबर आहे. म्हणजे काय असतं बाळांनो, हे एकूण मार्क खाली असतात आणि त्याच्यापैकी किती पडलेत ते मार्क वरी असतात. मग कोणाला 0 पण पडतात, कोणाला 50 पैकी 50 पण पडतात, कोणाला 45 पण पडतात, काही पडू शकतात, बरोबर आहे. बरं, मग आता 50 पैकी 45 आहेत असं लिहितो, बरोबर आहे. मग तुम्हाला जर विचारलं की बाबा टक्के किती, तर काय करायचं, याला मल्टिप्लाय 100 करतो आपण, हे सगळ्यांना माहिती आहे. का बरं 100 करतो आपण ते बघूत आता. तर बघा 50 दोन्ही 100, हे आलं तुमचं 90%, असं करतो, राईट. टक्के विचारलं, पर्सेंटमध्ये विचारलं तर. मग आता हे जे दिसतंय तुम्हाला बघा, 600 पैकी 400 मार्क्स मिळाले त्याला. मग आपण काय म्हणणार, आउट ऑफ 600 ही गेट 400 मार्क्स, ही गेट 400 मार्क्स. आउट ऑफ 600 ही गेट 400 मार्क्स. सो व्हॉट इज द ऍक्च्युअल पर्सेंट? मल्टिप्लाय काय करणार, 100 करणार. मग ते पॉईंटमध्ये आलं तरी चालेल, पण मल्टिप्लाय काय करणार, 100 करणार. चला बोला, 2/3 इंटू 100 म्हणजे काय येतं, 200 डिवाइड बाय 3. तर 66.66% असं म्हणतो आपण, बरोबर आहे, असंच म्हणतो ना. मग हे का असं घेतलं, त्याला मल्टिप्लाय 100 का घेतलं, मी अजून एक लिहिलं. समजा बघा 500 मार्क्स आहेत, 500 पैकी तुम्ही समजा किती घेतले बघा, 350 घेतले. 500 पैकी काय घेतले, 350 मार्क घेतले. बघा, आउट ऑफ 500 स्टुडंट गेट 350 मार्क्स. याला पर्सेंटमध्ये कन्वर्ट करायचं तर आपण असं लिहितो. का करतो ते, कारण पर्सेंटचं मिनिंगच असतं बाळांनो, काय, कंपॅरिझन विथ 100, एनिथिंग कंपॅरिझन विथ 100. म्हणजे काय, कोणतीही संख्या असेल, नंबर्स असतील, वस्तू असेल, काही असेल, तर त्याला 100 सोबत तुलना केली, कम्पेअर केलं की तुम्हाला 100 नाही, पर्सेंटमध्ये आन्सर येतं. काय, पर्सेंटमध्ये. जसं की पाहता, समजा तुम्हाला म्हटलं त्यांनी 500 पैकी किती मार्क्स आहेत, 350. 500 पैकी किती मार्क आहेत, 350. सार्थक उशीर का केला. चला, तर काय म्हणणार, 500ला 350, तर मग 100ला किती, काही असो, याचं जे आन्सर येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन तुमचं काय असेल, फायनल आन्सर असेल, बरोबर आहे. समजा घरामध्ये तुम्ही जेवायला बसले आता आणि एकटेच जेवताय आणि आपल्या याच्यामध्ये ते पॉट असतं ना, पॉटमध्ये समजा 10 चपात्या येतात, तर बघा 10 पैकी तुम्ही 3 खाल्ल्या, बरोबर आहे. तर किती टक्के खाल्ल्या असं विचारलं, तर पहा 10 पैकी 3 तर 100ला किती, 10 पैकी 3 तर 100ला किती, 10 पैकी 3 तर 100ला किती, असं त्यानं विचारलं आपल्याला समजा. तर जे आन्सर येतं ना ते तुमचं पर्सेंटमध्ये असतं. कसं येतं पहा, आपण जनरली कसं लिहितो, असं लिहितो, 10 पैकी 3, एकूण 10 होत्या त्याच्यापैकी 3 खाल्ल्या, टक्क्यात रूपांतर करायचे, पर्सेंटमध्ये मल्टिप्लाय 100 करा, 0 कटला, 30% आलं, राईट. तुम्ही 30% चपाती क्लिअर केली, त्यातली खाल्ल्या, बरोबर आहे. इकडे काय येतं पहा बरं आता, तिरपा गुणाकार करा, 3 इंटू 100 आणि डिव्हाइड बाय काय, 10. चलो, असंच दिसतंय का बघा, याच्यासारखंच है ना, मल्टिप्लाय 100 इंटू 3 डिवाइड बाय 10, 0. काय आला आन्सर, 30%. काय आला आन्सर, 30%, राईट. यस. त्याच्यानंतर पहा, 500 पैकी तुम्ही म्हणणार आताच्या सारखंच, 500 पैकी किती, 350 मार्क. मग याला पर्सेंटमध्ये करण्यासाठी मल्टिप्लाय काय करतो आपण, 100 करतो. मल्टिप्लाय काय करतो, 100 करतो. चला, 0 कॅन्सल, 5 7 जा 35 म्हणजे 70%. पण हेच असं असेल तरी उत्तर तेच यायला पाहिजे, 350 इंटू 100, या दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय 500. चला, 0 कॅन्सल, 5 7 जा 70%, 5 7 35, 70% आलं का. यस. मग आपण काय करतोय, तर पर्सेंट काढताना एनिथिंग कम्पेअर विथ
100 असं करतोय. म्हणजे 100 या संख्येला ग्राह्य धरून केलेली तुलना म्हणजे पर्सेंटेज. काहीही असू द्या, काहीही असू द्या. तुमच्या वर्गातले मुलं समजा 40 मुलं होते, 40 पैकी 30 पास झाले, तर विचारलं किती टक्के पास झाले, तर तुम्ही काय करणार पाहता, 40 पैकी 30. मग तुम्ही असं म्हणू शकता दोन प्रकारे, 40ला 30 पास झालेत, तर मग 100ला किती, हे पर्सेंटमध्ये येतं तुमचं. राईट. मग याला दोन प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. 40 पैकी 30 पास झालेत, मग टक्क्यात रूपांतर करायचे, मल्टिप्लाय 100 करा. राईट. 0 0 कॅन्सल, हे आलं तुमचं 25. 25 3 75% असं म्हणणार. बरोबर आहे की नाही? ओ सार्थक महाराज. बरं, आता इकडे या. समजा तिरपा गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, तर हे असं आलं. डिवाइड बाय काय 40. 0 0 कॅन्सल, याला डिवाइड केलं तर 25 आलं. उत्तर आलं 25 इंटू 375 आलं का? मग ते काय झालं पर्सेंट. मग पर्सेंटचं साईन असं. क्लिअर? ओके. मग याला म्हणतो आपण कंपॅरिझन ऑफ एनिथिंग विथ 100 म्हणजे पर्सेंट. म्हणजे कुठल्याही संख्येची कशाचीही तुलना तुम्ही 100 सोबत करा, तुमचं उत्तर कशात येतं, पर्सेंटमध्ये येतं. काहीही असू द्या. तुमच्या गावची लोकसंख्या 3000 आहे, 3000 पैकी 2000 पुरुष आहेत समजा, तर 3000ला 2000, तर 100ला किती, पर्सेंटमध्ये येतं. संपलं. ओके. चला मग आता याचे थोडेसे आपले काही कन्सेप्ट आहेत, ते कन्सेप्ट थोडेसे क्लिअर करू. म्हणजे काय, तुम्हाला फ्रॅक्शन दिला असेल, त्याला पर्सेंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं, तर तो पहिला लिहूत आपण भागा. पहा, शेकडे नको, अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करणे. अपूर्णांकाचे, औ चलो भाई और बहनों लिखो, अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करणे. शेकडेवारीत रूपांतर करणे, अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करणे. पाहता, कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन इंटू पर्सेंट. चलो, कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन इंटू फ्रॅक्शन इंटू पर्सेंट. चलो परसेंट आ गए. यस. कन्वर्जन ऑफ फ्रैक्शन इनटू परसेंट. कन्वर्जन ऑफ फ्रैक्शन इनटू परसेंट. चला कंप्लीट. कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन इनटू पर्सेंट. बघा आता समजा एक बेसिक क्वेश्चन सांगा, तुम्ही उत्तर सांगत चालायचंय. रॉंग तर रॉंग, नो प्रॉब्लेम. इक्वल टू किती पर्सेंट, हाउ मेनी पर्सेंट, किती टक्के. चलो टक्के म्हणजे काय, पर्सेंट. सांगा बरं. 3 divided by 4 equals to how many percent? 3 divided by 4 equals to how many percent? शेकडा, शेकडा म्हणजे 100. बोला, आलं की नाही? क्या बात कर रहे तुम भी, बोलो. गुड इव्हनिंग वाले, चला सांगा. अरे बाळांनो काय करायचं पहा, ह्याला टक्क्यात रूपांतर करायचं असेल तर मल्टिप्लाय 100 करायचं, बस संपलं. ह्याला पर्सेंट मध्ये करायचं असेल कन्वर्ट तर मल्टिप्लाय 100 करायचं, बात खतम. ओके. मग आन्सर काय येतं पहा, 4 ने याला डिवाइड करा. 4 2 जा 8, रिमेनिंग 2 टू बिकम अ 20. 4 5 जा 20, 4 दुने 8, 2 उरले 20 झाले, 4 25. उत्तर काय आलं 25 इंटू 3, 25 गुणिले 3 75. बरोबर आहे. बर आता दुसरा सांगा. 8 भागिले 40 इक्वल्स टू किती टक्के, बोलिए भाई और बहनों. चलो बताओ कितने होंगे, सांगो, बताओ जल्दी जल्दी सांगो. आले का?
चला 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 फास्ट. कंप्लीट. ओ बोला, झालं का? अरे एवढा इझी. हा येईल येईल थांबा. आला 30% आले बघा काहींचं 20%. ओके थांबा, कमेंट दिसना चल्यात. 20%. प्रमिती बेटा तुझं आलं 20%. चला बर, काय करणार पहा. 8 डिवायडेड बाय 40. अरे बाळांनो किती सोपं. मल्टिप्लाय 100 करायचं. टक्क्यात रूपांतर करताना, टक्क्यामध्ये कन्व्हर्ट करताना मल्टिप्लाय 100 करा. मग पाहता 8 एक 8, 8 पंचे 40, 8 वन जा 8, 8 फाइव जा 40, और लिखेंगे उसको 5 वन जा 5, 5 टू जा 10, 20 आले. राइट. आन्सर काय आलं? 20%. आन्सर काय आलं? 20%. बरोबर आहे का? यस 20%. क्लिअर? यस और नो? यस. चला चला कंप्लीट. चला चला कंप्लीट झालं का? चला अजून घ्या. समजा तिसरं. आता बघा काय आहे. समजा आपल्याला असं दिलं 45 डिव्हाइड बाय 45 डिव्हाइड बाय, समजा म्हटलं इथे बर 80 घ्या. बरं 80 घेतलं समजा, असं म्हटलं पॉइंट मध्ये आलं तरी चालतं बरं, नो प्रॉब्लेम. इक्वल्स टू किती पर्सेंट, किती टक्के, इक्वल्स टू किती टक्के. चला इक्वल्स टू किती टक्के सांगा. झालं का? अरे बाळांनो किती सोपं बघा आता. 45 डिवायडेड बाय 80 इंटू 100. चलो 5 न डिवाइड करा बाळांनो. 5 9 जा 45, 5 1 जा 5, इथं 3 आला 30 झालं, 5 6 जा 30. चला पॉइंट मध्ये आलं तरी चालतंय, नो प्रॉब्लेम. 4 4 जा 16, 425 जा. आता बघा हे आलं तुमचं 9 इंटू 25 म्हणजे काय 225 डिवायडेड बाय 4. बोला 225 डिवायडेड बाय 4. तर काय तर 4 5 जा 20, रिमेनिंग 2 टू बिकम 25. 4 6 जा, बरोबर आहे 4 6 जा 24. एक राहिला बाळांनो, भाग जात नाही, 1 चा 10 झाला म्हणजे नियर अबाउट 56%. नियर अबाउट 56%. कमेंट गेल्या का? ओके चला. हा थांबा एकच मिनिट. हा
कैसे क्या कमेंट जा रहे, आ गए. यस, 56%, नियर अबाउट 56%. चला अजून पुढे. समजा आपल्याला असं दिलं, तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये डेसिमल आला तरी सॉल्व करता आलं पाहिजे बरं बाळांनो. 4 नंबर बघा. बर, आता पहा, समजा आपल्याला असं दिलं 3/25 इक्वल्स टू किती पर्सेंट, किती टक्के. बोला. 3/25. 3/25%. ट्वेल्व पर्सेंट. बर बाळांनो, काय करायचं पहा, 3/25 ह्याला मल्टिप्लाय काय करा, 100. हे बघा, पर्सेंट मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय 100 करा. काय म्हटलं मी, पर्सेंट मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय 100 करा. आणि पर्सेंटचं साईन रिमूव्ह करायचं असेल तर मग डिवाइड बाय 100 करायचं. पण इथं सध्या एवढंच लक्ष राहू द्या, मल्टिप्लाय केव्हा करायचं, पर्सेंट मध्ये कन्व्हर्ट करायचं. 25 4 जा मग 12, आणि पर्सेंटचं साईन विसरायचं नाही बरं देताना. खरं आपण त्याला पर्सेंट मध्ये कन्व्हर्ट करतोय, मग पर्सेंट लिहावं लागेल ना. ते विसरू नका. अजून 5th नंबर बघा. समजा 5th नंबर झालंय. यस, 12.5 डिवायडेड बाय 50 इक्वल्स टू किती पर्सेंट. बघा, 12.5 डिवाइड बाय 50 इक्वल्स टू हाऊ मेनी पर्सेंट. चला, इक्वल्स टू हाऊ मेनी पर्सेंट. झालं का. यस ऑर नो. यस, ओके. चला, कंप्लीट. $12.5 डिवाइड बाय 50 बरोबर आहे. येस. आता याला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय 100 करा. काय, पर्सेंट मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय 100 करा. बरोबर आहे. ओके, चला. झालं का. ओके, कंप्लीट. बर, आता याला बघा, 52 जा 100. मग बाळांनो बघा, 12.5 12.5 12.5 इट मीन्स 12.5. 12.5 गुणिले 2, 12.5 मल्टिप्लाय 2, 12.5 इंटू 2 म्हणजे 12.5 च्या डबल करा. 25 तर यस, मग हे आन्सर आलं तुमचं 25%. काय आलं, 25% आलं. राईट. यस, 25%. बरं, हे पॉइंट मध्ये जरी आलं तरी तुम्हाला सॉल्व करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. पाहता, समजा 6 नंबर हे दिलं तुम्हाला 1.6. बघा, 1.6 डिवायडेड बाय 10 इक्वल्स टू किती टक्के. चला, आता हे बघा काय येईल. आता 1.6 डिवाइड बाय
10 इक्वल्स टू किती टक्के सांगा. फायनल आन्सर सांगा आता. त्याचं फारच इझी आहे. तुम्हाला मल्टिप्लिकेशन मी शिकवलंय. डेसिमलचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे ऑलरेडी स्टडी केलेलं आहे आपण. सांगा काय येईल याचं. झालं का. ओके. कंप्लीट. यस डन. किती आलं 16 राईट. यस. काय करायचं बाळांनो पहा 1.6 डिवाइड बाय 10 मल्टीप्लाय करा 100. मल्टीप्लाय 100 करा. का बरं. मग 1 0 कॅन्सल. 1.6 इंटू 10 इट मीन्स 16%. हे बाळांनो कधी कधी आपल्याला असं येतं बरं. हे उलट म्हणजे काय इथं लिहितो हा एक. चला हे झालं ना. समजा तुम्हाला असं दिलं बघा आता 7 नंबर. समजा असं दिलं पहा 20 नको थांबा इझी घेऊ थोडस. 17 आणि हे असं असं जर असेल आणि याला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करा म्हटलं तर 100च्या पुढे जातं बरं बाळांनो. ओके. तर कधी आलं तर टेन्शन घेऊ नका. हे असं सुद्धा येऊ शकतं. याला मल्टिप्लाय 100 करा हे 170% येतं. ठीक आहे. ओके चला. म्हणजे असंही असू शकतं. इथपर्यंत लिहा. आता आपण काय करू याच्यामध्ये समजा तुम्हाला पर्सेंट दिलं तर त्याचं फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू. या इकडे कंप्लीट झालं का बघा. झालंय. ओके. मग आता लिहा कन्व्हर्जन ऑफ किंवा अगोदर असं लिहा टक्केवारीचे किंवा शेकडे. टक्केवारीच लिहा का. हा लिहा टक्क्याचे रूपांतर अपूर्णांकात करणे. टक्क्याचे रूपांतर अपूर्णांकात करणे. बघा आता टक्क्याचे रूपांतर अपूर्णांकात करणे. टक्क्याचे रूपांतर अपूर्णांकात करणे. बोला. चला चला टक्क्याचे रूपांतर अपूर्णांकात करणे. बर मग आता मला सांगायला काय म्हणायचं. कन्व्हर्जन ऑफ. कन्व्हर्जन ऑफ. यस पर्सेंट इंटू फ्रॅक्शन. परसेंट इंटू फ्रॅक्शन. ठीक आहे. चलो पर्सेंट इंटू फ्रॅक्शन बरोबर आहे. बरं मग आता मला सांगा बरं समजा मी पहिलं लिहिलं आणि ज्याचं नाव लिहिलंय मी 35%. मला या पर्सेंटला आता फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून दाखवा. कसं कन्वर्ट करायचं. पर्सेंट इंटू फ्रॅक्शन. बोला. पर्सेंट इंटू फ्रॅक्शन. चला क्लिअर.
अरे सोपं पाहता बाळांनो, काय करायचं, पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा म्हणजे काय करा, डिव्हाइड बाय 100 करा. पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा म्हणजे काय करा, डिव्हाइड बाय 100 करा. ओके, बर, मग पर्सेंटचं साईन आपण रिमूव्ह केलं, डिवाइड बाय 100 केलं. आता कितीनं डिवाइड होतं बघा बरं, 5 7 जा 35, 5 7 35, 5 2 10, 5 2 जा 10. फायनल आन्सर 7 डिवाइड बाय 20. फायनल आन्सर काय आलं, 7 डिवाइड बाय 20. चला, बरोबर आहे. 35 डिवाइड बाय 100. आता सेकंड बघा, समजा तुम्हाला म्हटलं 6% इक्वल्स टू काय, फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं बरं याला. हा चला लवकर लवकर. हा 6%, पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा, पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा. आणि पर्सेंटचं साईन रिमूव्ह केलं तर डिवाइड बाय 100 करा, डिवाइड बाय 100 करा. चला, चला क्लिअर आहे आवाज. ओके, हा पहिले हे सांगा, आता पुढचं घ्या. पा समजा तुम्हाला म्हटलं थर्ड नंबर 15% झालंय का, नाही झालं. चला त्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. 15% याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. बोला, 15% याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. बोला फास्ट, किती म्हटलं बघा, 15%. लगेच आन्सर आलं पाहिजे आपल्याला. 3/20. बर, जान्हवीचं आलं बघा 3/20. ओके, अजून 3 डिवाइड बाय, तुम्हाला टाईप करता येतं ना बाळांनो तिथं, हे बघा 3 डिवाइड बाय असा स्लॅश टाकायचं आणि 20 म्हणायचं, असं टाईप करता येतं. तुमच्या याच्यामध्ये बघा कीपॅडमध्ये असं आहे, त्याला आपण स्लॅशचं साईन म्हणतो ना, स्लॅश, तर ते आहे. तुम्हाला पॉइंट जरी आला तरीही कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. बरं, मी आता काय करतो, पॉईंटवाला देतो. हा पॉईंटवाला जमतंय का बघू. 15%चं साईन रिमूव्ह करा, डिवाइड बाय 100. चलो नो प्रॉब्लेम.
आता काय करा, 5 ने डिवाइड करा. 5 3 जा 15, 5 2 जा 10, 5 त्रिक 15, 5 दुने 10, म्हणजे 3/20 करेक्ट आहे. 3/20 करेक्ट आहे. 3/20 करेक्ट आहे. यस, ओके. चला अजून फोर्थ नंबर बोला. आता फोर्थ नंबर बघा काय असतं. हा 3/20 तसं बरोबर आहे. ओके, आता फोर्थ नंबर बघा, मी पॉइंट मध्ये लिहितोय. समजा आपल्याला तेच असं दिलं 2.5% इक्वल्स टू व्हॉट. चला आता याचं सॉल्व करा बरं, म्हणजे आपल्याला आयडिया येईल की बाबा पर्सेंट मध्ये पॉइंट जरी आलं तरी सॉल्व करता आलं पाहिजे. बोला. 2.5 डिवाइड बाय, आता 100 करणार. तुम्हाला मी डेसिमलचं फ्रॅक्शन शिकवलंय, सॉरी डेसिमलचा डिव्हिजन करताना मी शिकवलंय, त्याला डिव्हाइड कसं करायचं. बोला. हे आलं तर फार सोपं आहे बघा. हे आलं म्हणजे सगळे आलं. आता तुम्हाला याच्यातला आपला डायग्राम सर दिली एखादी, त्याच्यातला पर्सेंट विचारला तर आपल्याला काढता यायला पाहिजे. ओके है ना. समजा तुम्हाला म्हटलं 50 सफरचंद होते, त्याच्यामधले 35 सफरचंद काय झाले, खराब झाले, तर किती % खराब झाले आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. नाही येणार. अरे तर लई सोपं आहे. आलं. ओके, पाहता 2.5 ॲज इट इज डिवाइड बाय काय करणार आपण, 100. आठवतं का मी पहिले लेक्चर घेतलेत बघा बेसिक मॅथ म्हणून. त्या बेसिक मॅथमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्यात मी. आता काय करायचं, आता वरती एक संख्या सोडून पॉइंट आहे, बरोबर आहे. वरती काय आहे, एक संख्या सोडून पॉइंट आहे, एक नंबर नंतर पॉइंट आहे, एक डिजिट नंतर पॉइंट आहे. मग काय करायचं, जशास तसं लिहायचं, फक्त पॉइंट काढून टाकायचा, जशास तसे नंबर लिहायचे. लिहिले. आता काय करायचं पहा, एक संख्येनंतर पॉइंट होता ना, मग एक 0 ऍड करायचा खाली. कुठं, डिनॉमिनेटर मध्ये. एक 0 ऍड करायचा कुठं, डिनॉमिनेटर मध्ये, इथं. मग 25 × 25, 25 × 100, शून्याला 0, उत्तर आलं 1/40. 1/40. 1/40. कळालं का तुम्हाला. बघा इथला पॉइंट रिमूव्ह करायचा आहे ना तुम्हाला, तर एक 0 खाली ऍड करावा लागेल. खाली पॉइंट असेल तर तो रिमूव्ह करायचा आहे, वरती 0 ऍड करावा लागेल. कळालं ना आता हे. यस, ओके. अजून एक घ्यायचं असं, बरं ठीक आहे. चला समजा हे असं असेल, पाहता क्लिअर झालं का इथपर्यंत. ओके, समजा आपल्याला तेच असं दिलं 5 नंबर 4.5%. सॉरी, पर्सेंटच आहे, त्याला आपल्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय. चला काय येईल बघा आता. 4.5 4.5 चला कंप्लीट. बघा 4.5 काहीही आन्सर येऊ द्या, तुम्ही फक्त कमेंट करा, म्हणजे आपल्याला कळतं की बाबा कुठं रॉंग व्हायलंय. सेम त्याच्यासारखंच आहे, 2.5 सारखंच. एकदम इझी. काय करायचं, पहिले पॉइंट तसाच ठेवा. चला पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा, डिवाइड बाय 100 इथपर्यंत सेम. 9/40 करेक्ट. 9/40. यस, आलं का सगळ्यांचं. आता बघा, आता ह्याच्यानंतर एकच पार्ट राहतो आपला,
एखादी संख्या दिली, एखादे नंबर्स दिले, तर त्याचे आपल्याला पर्सेंटेज काढता आले पाहिजे. यस, ओके. पहा आता बाळांनो, काय करायचं, वरती तुम्हाला असं समजा की काही पॉइंट आहेच नाही, मग नंबर्स नोट केले, बरोबर आहे. आता ऑब्झर्व करा, किती संख्येनंतर पॉइंट आहे? एका संख्येनंतर पॉइंट आहे की नाही? ओके. एका संख्येनंतर वरती पॉइंट आहे, मग एक झिरो खाली ऍड करा. इथे एक झिरो काय खाली ऍड करा. केला? ओके. हां, बर. मग आता याला डिव्हाइड करा. 5 9 जा 45, 5 2 जा ओ ओ तुम्हारा कहा गया आंसर? 9/40. नीचे वाला ऑप्शन आपका आई थिंक हमको ऐसा लग रहा गंदी बात हो गया, बरोबर है. हाँ, 5 2 जा 10, ये तो ऐसा बन गया. 9/200 आ गया. समझे का? रिऊ संसुरो. प्रमिती बेटा, बघ एकदा तुझं बरोबर आहे का? तू काय केलीस? हे ठीक आहे. इथं काय आलं? हा, 25 आणि खाली होतं तुमचं हे असं, मग याला डिवाइड केलं कम्प्लीट, ती बरोबर आहे. पण इथं मात्र तुम्हाला 25 नाही, 45 आहे. 45 डिवायडेड बाय 1000 येतं, मग 5 न डिवाइड होणार. त्याला काय होणार? 5 न डिवाइड होणार, बरोबर आहे. हा, चला, म्हणजे 9/200 येईल. आलं का आता लक्षात सर्वांच्या? जाऊ तर आता पुढच्या पार्टमध्ये. चला मग आता पुढचा पार्ट बघा काय आहे. आता आपल्याला दिलेल्या काही संख्या असतील, त्यांचे पर्सेंटेज काढायचे. हा, चलो, त्यांचे काय काढायचे? आपल्याला पर्सेंटेज काढायचे. कसे? पहा आता. चलो, हाँ, स्टार करेंगे, उसको पहला लिखेंगे. बघा, 200 चे 4% इक्वल टू किती? 4% ऑफ 200 इक्वल्स टू व्हॉट? चला, झालंय. झालं का? काय येईल बर? एकदम इझी आहे, खूपच सोपं आहे बघा. हे या टाईपचे प्रश्न आपल्याला आहे ना बरेच येणार आहेत. असे छोटे छोटे असतात, याच्यामध्ये काही बेसिक संकल्पनेवर, बेसिक कन्सेप्टवर आधारित असतात. काही काय आलं सांगा बरं मला? चे म्हणजे काय घ्यायचं? मल्टिप्लिकेशन, गुणाकार घ्यायचा. ऑफ म्हणजे काय घ्यायचं? मल्टिप्लिकेशन, राईट. यस, 8 आलं. 8% नाही बेटा, आता पर्सेंट नाही ना. आता आपल्याला पर्सेंट नाही, आता नंबर्स फाइंड आउट करायचे. पर्सेंटचं साईन कधी द्यायचं? जर त्याला मल्टिप्लाय मध्ये तुम्ही 100 करत असाल तरच पर्सेंटमध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे, पाहता. 200 ॲज इट इज. काय? 200 ॲज इट इज. मग हे 200 याला चे म्हणजे गुणाकार घेतला, 4% असा आहे. हो, तर पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा. काय म्हटलं मी? पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा. पर्सेंटचं साईन रिमूव्ह केलं तर आताच नियम बघितलो आपण, रूल बघितलो, तर डिव्हाइड बाय काय करायचं? 100. डिवाइड बाय काय करायचं? 100, बरोबर आहे. यस, मग आता पहा. चला, 0 0 कटले, 4 दुने 8. आता इथं काय आपण मल्टिप्लाय 100 केलं का नाही? मग पर्सेंट कुठून येईल? फक्त 8 येईल. यस, ओके, पर्सेंट येणार नाही. आता अजून समजा तुम्हाला म्हटलं 2 नंबर, 600 चे 5%, 5% ऑफ 600, 5% ऑफ 600. चला, 5% ऑफ 600.
चला कंप्लीट. यस और नो. 30 येतं बर. इझी आहे खूप हा ना. यस पहा काय करायचं. 600 बघा. 600 याचे 5%. बोला आता मला सांगा ते पर्सेंटचं साईन मला रिमूव्ह करायचंय. ओके मग पर्सेंटचं साईन रिमूव्ह केलं. डिवाइड बाय काय करणार 100. 1 2 1 2 0 कटले. काय आलं 30 आलं. राईट काय आलं 30 आलं. बरोबर आहे. येस अजून पुढे चला. थर्ड वन पाहता 1500चे 12% इक्वल्स टू काय 12% ऑफ 1500. 12% ऑफ 1500. चला 12% ऑफ 1500 आले का. ओके चला क्लिअर. बघा बरं आता 1500चे किती टक्के 12%. किती टक्के 12%. झालंय. येस ऑर नो. अरे 180. ओके अजून चला आता बघा 1500 याचे किती 12%. चला पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा. बघा हे असं होतं असं होतं राईट. मग पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा. बर मी पर्सेंटचं साईन रिमूव्ह केलं. डिवाइड बाय काय करायचं 100 करायचं. 0 0 कॅन्सल. फायनल काय आलं 15 गुणिले 12. 15 मल्टिप्लाय 12. 15 टू जा 30 कॅरी 3. 15 वन जा 15 प्लस 3 18. 180 आलं. बरोबर आहे. यस 15 दोन्ही 30. हातचे आले 3 लिहिला 0. हातचे 3 आले तर 15 1 15 3 18. 180 आले. बरोबर आहे. बरं आता थोडंसं एक वेगळा चला क्लिअर करू का हे. बरं सगळंच क्लिअर करतो. झालं का. थोडंसं घेऊ तर अजून एक 4-5 मिनिटं. समजा तुम्हाला म्हटलं 28 फोर्थ नंबर 28 चे 50% प्लस 60चे 10% इक्वल्स टू काय बोला. 28चे 50% प्लस 60चे 10% इक्वल टू काय.
बरोबर आहे का? चला क्लिअर. झालं का? हा 14% प्लस 6%. अरे इतना इझी. पाहता हे तर लई सोपं आहे ना बाळांनो. बघा 28 याचे 50% चे म्हणजे गुणाकार 50%. चला पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा, डिवाइड बाय 100 करा. 50 वन जा 50, 50 टू जा 100. पुन्हा 2 ने याला डिवाइड करा. 2 वन जा 2, 2 4 जा 8, बे एक बे, बे चोक 8, 14 आल्या इकडचं प्लस. हा 60चे 10%. टक्क्याचं चिन्ह काढून टाका, भागिले 100 करा. 0 कटला. बरोबर आहे ना? हा मग हे आलं तुमचं 6. ए बाळांनो टक्के नाही काढायचे, ते टक्के लिहिलं तुम्ही. जान्हवी बेटा टक्के नाही ना, टक्के तुला दिलेत, तुला संख्या काढायच्या. तुला संख्या काढायच्या, टक्के नाही काढायचे. बरं तुला काय काढायचंय? संख्या काढायच्यात. बरोबर आहे. मग हे फायनल आन्सर काय आलं? 20. फायनल आन्सर काय आलं? 20. टक्के दिले, टक्के नाही काढायचे. आपण कुठं मल्टिप्लाय करतो यांना? हा 100 न 100 न नाही ना करत. म्हणजे याचा अर्थ ते आपल्याला टक्क्यात नाही कन्वर्ट करायचं. बरोबर आहे. त्याला टक्क्यात कन्वर्ट करायचं नाही. आले. मग अशा पद्धतीने ना आपल्याला शेकडेवारी म्हणजे काय? पर्सेंटेज, ज्याला आपण म्हणतो पर्सेंटेज. बर नेक्स्ट असेल ना तो नफा तोटा असेल. काय? नफा तोटा. राईट. नफा तोटा ज्याला आपण म्हणतो प्रॉफिट लॉस. प्रॉफिट लॉस. तर याचं सुद्धा असंच आपल्याला बेसिक उद्याच्या लेक्चरमध्ये क्लिअर करायचं आहे. कोणाचं? ह्याचं. आलं लक्षात? यस. आपल्याला याचे 3 घटक माहीत पाहिजे होते. एक हा याच्या मागचा आणि सुरुवातीचा है ना. सुरुवातीचा काय? फ्रॅक्शन दिलंय, अपूर्णांक दिले तर पर्सेंटमध्ये कन्वर्ट करा, किंवा पर्सेंट दिलंय फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा, आणि लास्टवाला पोर्शन हा. ठीक आहे. या सगळ्यांचं आपल्याला बेसिक क्लिअर होणं गरजेचं आहे. ओके चलो क्लिअर झालं इथपर्यंत? यस. मी लगेच तुम्हाला लेक्चर झालं की तुम्हाला ग्रुपला एक लिंक येईल, ती लिंक तेवढी शेअर करा. त्याच्यामध्ये काय करतो आता, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ऍड करून पाठवतो, म्हणजे इतरांना जॉईन पण होता येईल. त्याच्यात तुम्ही जॉईन करून घेऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः ऍड करू शकता. बरं बाळांनो, ग्रुपला कोणाचाही नंबर असेल तुमच्या मित्राचा, कोणाचाही असेल तर स्वतः तुम्ही त्या ग्रुपला त्यांना ऍड करू शकता वाया लिंक किंवा डायरेक्ट. ओके यस. चला आलं लक्षात? हा काय करायचं? ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीच्या आपल्या ॲपची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक, त्याचबरोबर लेक्चरची लिंक पाठवतो, ते तुम्ही शेअर करा. आले? सर्वांना शेअर करा, जेवढे होईल तेवढ्यांना. राईट. ओके चलो डन. यस. थांबूत मग इथे 3 मिनिटं बाकी येतं. चलो बाय. ओके डन बेटा. थँक्यू.